नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझा यूट्यूब चॅनलवरती. ही आहे आमची काजूंची बाग. मित्रांनो, आम्ही या बागेमध्ये आलो आहे, आमच्या काजूच्या बागेमध्ये. ते बसावं लागतं भरपूर टाईम. आम्ही थोडेसे बोंडू काजू गोळा केले, थोडेसे पिकलेले थोडे हाताला लागतात ते काढले. आता चाय बनवतो, चाय पिऊया जरा चुलीवरती. हे बघा, ही खोपटी आहे, झोपडी तयार केली आहे आम्ही, त्यामध्ये आम्ही चाय बनवतो. चाय झाली? हो झाली. बिसीचा पोळा आणलाय, तो खाऊन घेऊया चहा बरोबर. खाऊन झाल्यानंतर आपण काजू गोळा करायला जाऊया पुन्हा. कसा झालाय चहा? मसाला गेला बिस्किट घे. चला आता मित्रांनो, बोंडू वेचायचा टाईम झाला, बोंडू वेचून घेऊया. काजू पडला, पण बोंडू का पडला नाही, आणि हलत पण नाही, आणि पडत पण नाही. मऊ झाला, कुसला, पण त्या काजू पडला. असं नाही व्हायला पाहिजे. बोंडू सकट काजू पडला तर दिसतो, तो उचलायला बरा पडतो. फक्त काजू पडला तर तो डोळ्याने दिसणार नाही. जेव्हा शोधू आपण तेव्हाच दिसेल. अशा प्रकारे बोंडू पडले की पटकन उचलायला बरे पडतात. बघा, हे डोंबळे आहेत ना, डोंबळे
ते मला वाटतं खातात वाटतं बोंडूंना. हा बघा, हा बोंडू कसा खाल्लाय बघा. बाप रे, हे बोंडूला खाल्लाय बघा असं डोंबळ्यांनी. हे लाल डोंबळे आहेत, हे उमले म्हणतो आम्ही गावच्या भाषेमध्ये. असं बोंडूला खाल्लाय बघा. निकामी करतात, पूर्ण रस खेचून घेतात, त्यामुळे तो काजू हे होतो, पडतो आणि हे बोंडू मऊ होऊन तिकडे अडकून राहतो. या मित्रांनो, ह्या काजूच्या झाडावरती असं झालं, लहान हुंबळे भरपूर आहेत आणि त्यांनी बोंडूंना पूर्ण खाऊन खाऊन मऊ मऊ करून टाकलं, चिकचिकीत. हे पिवळलेले बोंडू आहेत ना, ते आम्ही हे बघा ह्या बॅरलमध्ये टाकले आणून आणि काजू वेगळे काढले. तर हे बोंडू जाणार दारू बनवायला. इकडनं टेम्पो येतो या गेटमध्ये आणि इकडनं घेऊन जातात. थोडा दमलो आहे मित्रांनो, बसलो आहे कोपटीमध्ये, पाणी पीत. ताण भरपूर लागले काम करताना. आता पप्पांची वाट बघतोय, ते येतील तर आम्ही निघू. पप्पा आले, डबा घेऊन आले वाटतं, ते आल्यानंतर आम्ही निघू. चला मित्रांनो, हा व्हिडिओ इकडेच संपवतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार.